नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या विविधा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलोय नाशिकच्या गोदावरी नदीकाठी रामकुंड परिसरात। गोदा घाट म्हणजे नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा विषय। याचे कारण म्हणजे गोदा घाटावर असलेली मंदिरे, रामकुंड आणि बाकीच्या कुंडांचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आणि अर्थातच दर 12 वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा। व्हिक्टोरिया पूल किंवा अहिल्याबाई होळकर पुलाच्या पुढे आहे लक्ष्मण कुंड। लक्ष्मण कुंड महादजी कोंडजे यांनी बांधले। या कुंडाचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी लक्ष्मण कुंडातील पाणी नाशिककर पिण्यासाठी वापरत असत। पुढे गेल्यावर दिसते ते धनुष्य कुंड। नदी इथे वळण घेते आणि हे वळण धनुष्यासारखे दिसते, म्हणून याला धनुष्य कुंड म्हटले गेले असावे। धनुष्य कुंड पुढे रामकुंडाला जोडते। रामकुंड हा नाशिककरांचा जीव की प्राण आहे। रामकुंडात अरुणा, गोदावरी आणि गुप्त रूपात सरस्वती अशा नद्यांचा संगम आहे। नाशिकच्या सुप्रसिद्ध काळाराम मंदिरातील राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती रामकुंडात सापडल्या होत्या। रामकुंडाच्या पुढे आहेत सीताकुंड आणि अहिल्याकुंड। अहिल्याबाई होळकर यांनी हा घाट बांधला होता, त्यामुळे त्याच्या समोरील कुंडाला अहिल्याकुंड म्हणतात। लक्ष्मणकुंड, धनुष्यकुंड, रामकुंड, सीताकुंड, अहिल्याकुंड अशा प्रकारे एकूण 17 कुंड या गोदावरीच्या परिसरात होती। पण नदी पात्रातील सिमेंट काँक्रीटकरणामुळे आता काहीच कुंड बघायला मिळतात। पुढे आल्यावर दिसतो तो दुतोंड्या मारुती। याच्या दोन्ही बाजूने मारुतीची प्रतिमा असल्याने त्याला दुतोंड्या मारुती म्हणतात। दुतोंड्या मारुतीचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात दुतोंड्या मारुती पाण्यात किती बुडलाय यावरून गोदावरीच्या पुराची पातळी नाशिककर ठरवतात। पेशवाईतील कलहामुळे नानासाहेब पेशव्यांच्या पत्नी गोपिकाबाई या नाशिक येथे येऊन राहिल्या आणि त्या काळात त्यांनी गोदाकाठी बरीच कामे करून घेतली। नाशिक हे मंदिरांचे शहर। गोदाकाठी अनेक प्राचीन मंदिरे असून त्यापैकी एक म्हणजे नीळकंठेश्वर मंदिर। नीळकंठेश्वर मंदिर इसवी सन 1747 साली सरदार नारोशंकर राजेबहाद्दर यांचे बंधू लक्ष्मण शंकर यांनी त्या काळातील 1 लाख रुपये खर्च करून बांधले। रामकुंडाच्या जवळच आहे देवमामलेदार मंदिर। देवमामलेदार हे तहसीलदार होते। त्यांची कारकीर्द खूप गाजली होती। त्यांच्या काळात नाशिकमध्ये दुष्काळ पडलेला असताना देवमामलेदार यांनी सरकारी खजिना लोकांना खुला करून दिला। ही गोष्ट इंग्रज सरकारला समजल्यावर अधिकारी तपासणीसाठी आले असता खजिना जसाच्या तसा सापडला। तेव्हापासून त्यांना देवमामलेदार उपाधी देऊन त्यांची समाधी वजा मंदिर गोदा घाटावर बांधले गेले। गोदा काठावरील महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक म्हणजे नारोशंकर महादेव मंदिर। नारोशंकर राजेबहाद्दर हे पेशवाईतील एक पराक्रमी सरदार। श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत त्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांविरुद्ध वसईच्या लढाईमध्ये मराठ्यांनी अभूतपूर्व पराक्रम केला। त्यावेळी वसईच्या किल्ल्यातील चर्चच्या घंटा या लढाईचे स्मरण राहावे म्हणून पेशवे सोबत घेऊन आले। त्यातील एक घंटा या मंदिरात ठेवण्यात आली। ही घंटा सध्या दिसते तिथे म्हणजेच मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती बांधण्यात आली। आजही ही घंटा मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून दिमाखात उभी आहे।
तेव्हापासून या मंदिराला नारोशंकर महादेव मंदिर व घंटेला नारोशंकराची घंटा असे म्हणतात. या मंदिराला 2 प्रवेशद्वारे आहेत. मंदिराभोवती पुरापासून रक्षण व्हावे म्हणून भक्कम दगडी भिंत उभारली आहे. मंदिराच्या सभोवतालच्या भिंतीवर अक्षय नागाचे कोरीवकाम करण्यात आले असून याचे महत्त्व म्हणजे हा नाग शिवशंकराचे काळावर असलेले नियंत्रण दर्शवतो. मंदिराच्या चारही बाजूने रजपूत शैलीने तयार करण्यात आलेल्या छत्र्या आणि मध्यभागी असलेला नारोशंकराच्या मंदिराचा कळस लांबूनच लक्ष वेधून घेतो. अहिल्या कुंडाच्या समोरच आहे अहिल्याराम मंदिर. अहिल्याराम मंदिराच्या मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह या 3ही शिखरांची रचना वेगवेगळी दिसते. इंदोरच्या होळकर घराण्याच्या राणी अहिल्यादेवी होळकर यांनी 1707 मध्ये अहिल्याराम मंदिर बांधले. या सर्व मंदिरांपैकी फक्त एकच मंदिर आपल्याला पाहता येत नाही, ते म्हणजे गंगा गोदावरी मंदिर. हे मंदिर 12 वर्षातून एकदा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी 1 वर्षासाठी भाविकांसाठी खुले केले जाते. मंदिरामध्ये गोदावरीची काळ्या दगडातील सुरेख मूर्ती आहे. गोदावरी काठावरील बहुतांश मंदिरे ही पेशवेकालीन असली तरी गोदा घाटाचे महत्त्व प्राचीन आहे. रामकुंडाचा उल्लेख आणि गोदावरी वरुणेच्या संगमावर यादवांनी सुद्धा होम हवन केल्याचा उल्लेख ताम्रपटामध्ये मिळतो. या मुख्य मंदिरांच्या बरोबरच दत्त मंदिर, शनी मंदिर, हनुमान मंदिर अशी अनेक छोटी छोटी मंदिरे गोदा काठी पाहायला मिळतात. जणू काही मंदिरांच्या रांगोळीने सजलेला हा गोदा घाट नक्की पाहायला हवा.